नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी दाखविता तुम्हाला आषाढी एकादशीला पूजा कशी करायची घरच्या घरी ते दाखविणार आहे। कारण की पंढरपूरला जाणं सगळ्यांचं शक्य नसते, तर घरच्या घरी आपण पूजा कशी करायची ते बघूया। तर मी येथे सर्व साहित्य घेतलेलं आहे, आरती करून घेतलेली आहे आणि पूजेला जेही साहित्य लागते ते सगळं घेतलेले आहे। आपण साहित्य कोणतं घेतलेलं आहे ते बघून घेऊया। मी येथे बघा विठ्ठल आणि रुक्मिणीची अशी मूर्ती आहे माझ्याकडे, तर मी ते घेतली आहे। तुमच्याकडे नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता। इथे गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे आणि येथे मी तुळस घेतलेली आहे, फुलं घेतलेले आहे आणि हे दुर्वा घेतलेला आहे गणपती बाप्पाला वाहायला। आणि हे तुळस आपल्याला पांडुरंगाला वाहायला घेतलेली आहे। तुळसनं म्हणजे एकादशीच्या दिवशी तोडायची नाही, आदल्या दिवशीच तोडून घ्यायची। तुळस तोडताना प्रथम तुळशीला आपण नमन करायचं, नमस्कार करायचा, त्यानंतरच तोडायची। आणि मी इथे आरती पण तयार करून घेतलेली आहे। बघा मी इथे 7 प्रकारची फळं घेतलेली आहे। तुम्ही 5 प्रकारची घेतली तरी चालेल किंवा एकही आपण प्रकारची घेतली तरी चालतं, केळी घेतली तरी चालतं। मी एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। अभिषेक करण्यासाठी मी दूध घेतलेला आहे। इथे तुम्ही पंचामृते घेऊ शकता, पाणी घेतलेलं आहे आणि इथे मी अक्षदा घेतलेला आहे, एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, कापूर घेतलेला आहे, हळद कुंकू अक्षत म्हणजे घेऊन घेतलेला आहे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे आणि चंदन घेतलेला आहे। आणि आरतीमध्ये मी 1 रुपयाचा शिक्का आणि सुपारी घेतलेली आहे। पिवळं चंदन पांडुरंगाला वाहायसाठी घेतलेला आहे आणि हा तुपाचा दिवा आरतीमध्ये लावून घेतलेला आहे आणि मी नारळ पण घेतलेला आहे। आता अशा पद्धतीने आपण पूर्ण तयारी करून घ्यायची आहे। मग पूजेला सुरुवात करूया। प्रथम मी ही जागा पुसून घेतली आणि एक पाट टाकला आणि त्यावरनं मी कापड टाकून घेतलेला आहे आणि तुळस ठेवलेली आहे। आता मी तुम्हाला थोडक्यातनं माहिती सांगणार आहे। आषाढी एकादशी याला देवशयनी एकादशी म्हणतात। हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण आहे, जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येतो। या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिन्यासाठी योग निद्रेला जातात। या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो। महाराष्ट्रात या दिवशी पंढरपूरला लाखो वारकरी पायी वारी करून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात। आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असलेली पंढरपूरची वारी होय। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या पालख्या विविध ठिकाणावरून पायी चालत पंढरपूरला पोहोचायच्या आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल आणि रुक्मिणीचे दर्शन घ्यायचे। आता पण पायी वारी करून बहुतेक पुष्कळ महाराष्ट्रातील लोक जातात पंढरपूरला आणि शक्य असलं तर बरेचसे जाऊन दर्शन घेतात, नाहीतर मग घरच्या घरी या पद्धतीने आपण पूजा करू शकतो। पौराणिक कथानुसार असं मानलं जातं की मृदुमान्य नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी एकादशी तिथीचा उगम झाला, अशी आख्यायिका आहे। आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे पुण्य लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे। तर आपण श्रद्धेनुसारच एकादशी करत असतो। चला तर मग पूजा कशी करायची ते बघूया। तर कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपल्याला ती पूजा करण्याची दीप प्रज्वलित करून पूजा करायची आहे। तर मी प्रथम इथे तांदळाची रास ठेवून घ्यायची आणि हा मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। हा तेलाचा दिवा आहे, आरतीमध्ये तुपाचा दिवा घेतलेला आहे। आता याला आपण प्रज्वलित करून स्थापित करून द्यायचं आहे। बघा कोणतीही पूजा करण्यापूर्वी आपल्याला प्रथम गणपतीचं पूजन करायचं आहे, म्हणून आपण प्रथम गणपतीचा अभिषेक करून घेऊया। प्रथम आपल्याला 11 वेळा असं जल अर्पण करायचं आहे आणि मंत्रजाप करायचा आहे। ओम गण गणपते नमो नमः,
ओम गण गणपतये नमो नमः. ओम गण गणपतये नमो नमः. ओम गण गणपतये नमो नमः. आणि मग पंचामृत असलं तर पंचामृतनी करायचं, आणि मी इथे दुधानेच करत आहे. पंचामृतनी केलं तर अतिशय उत्तमच आहे. बघा या पद्धतीने. आणि मग जल अर्पण करायचं आहे 11 वेळा, आणि मग स्वच्छ कापडाने मूर्तीला पुसून स्थापन करायचं आहे. या पद्धतीने स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. तांदळाची रास ठेवायची आहे येथे, आणि येथे आपल्याला गणपतीची मूर्तीची स्थापना करून घ्यायची आहे. या पद्धतीने मी येथे आता विठ्ठल आणि रुक्मिणीची घेतलेली आहे मूर्ती. तुमच्याकडे नसेल तर आपण बाळकृष्णाच्या मूर्तीचाही अभिषेक करू शकतो. आणि मंत्रजाप करायचं. प्रथम जल अर्पण करायचं, त्यानंतर पंचामृतनी, त्यानंतर जल आपण गणपतीचं केलं त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि इथे मंत्रजाप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. या पद्धतीने मंत्र जाप करून आपल्याला अभिषेक करायचा आहे. मग दुधाने किंवा पंचामृत असलं पंचामृतने, मग अजून शुद्ध जलाने, आणि त्यानंतर आपल्याला मूर्तीला स्वच्छ कापडाने पुसून तांदळाची रास ठेवायची आणि मूर्ती स्थापित करायची आहे. इथे आता आपल्याला तुपाचा दिवा ठेवायचा आहे. तांदळाची रास ठेवायची, आणि त्यानंतर आपल्याला येथे तुपाचा दिवा ठेवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला पूजन करायचं आहे. प्रथम गणपतीचं करायचं आहे. हळद कुंकू अक्षत फूल वगैरे वाहून पूर्ण देवाचं करून घ्यायचं आहे. तुळशी मातेचंही करून घ्यायचं आहे. मी आता म्हणजे व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी पूर्ण पूजा करून घेत आहे, दाखवित नाही आहे. तर पूजा करणं तुम्हाला तर हळद कुंकू वाहून माहिती आहे, त्या पद्धतीने करत आहे. बघा, तुळसला आपण थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर हळद कुंकू अक्षत वाहून पूजन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. गणपती बाप्पाचं केलं, दिव्यांचंही केलेलं आहे. आणि आपले आता हे विठ्ठल आणि रुक्मिणी आहे. तर विठ्ठलाला आपल्याला पिवळं चंदन लावायचं आहे, आणि आपल्या रुक्मिणीला हळद कुंकू अक्षर लावायचं आहे, फूल वाहायचं आहे. या पद्धतीने पूजा करायची आहे. गणपतीला आपल्याला गूळ खोबऱ्याचं नैवेद्य द्यायचं आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीला आपल्याला ही तुळस वाहून घ्यायची आहे. गणपती बाप्पाला दुर्वा वाहायचे आहे या पद्धतीने. आणि आता आपल्याला साखरेचं नैवेद्य द्यायचं आहे दिव्यांना. आणि आता आपण इथे फळं घेतलेली आहे. ती फळं आपण म्हणजे नैवेद्य म्हणूनच लावलेली आहे. मी इथे नारळ घेतलेला आहे, नारळ पण ठेवायचा आहे आणि पूजन करायचं आहे. बघा, या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे एकादशीच्या दिवशी. आणि दिवसभर आपल्याला मनातल्या मनात ओम नमो भगवतेचं जाप करायचं आहे. अशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. दर महिन्याला 2 अशा पंधरवाडी एकादशी येतात, तर 12 महिन्याच्या 24 होतात. अधिक मास आला तर 2 अजून त्यात ॲड होतात, परंतु 12 महिन्याच्या 24 एकादशी येतात. समजा आपल्याला करण्याची इच्छा असली एकादशी, तर तुम्ही आषाढी एकादशीपासनं म्हणजे एकादशी करणे सुरू करू शकता. असं म्हणतात की आपल्याला 12 महिन्याच्या नाही जमलं तर आपण या आषाढी आणि कार्तिक एकादशी 2 केल्या तर वर्षभर म्हणजे आपण ज्या एकादशी येतात तर त्यांचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. 2 एकादशी केल्या तरी पण अशी भाविकांची म्हणजे श्रद्धा आहे. तर आपण अशा पद्धतीने एकादशीची पूजा करू शकतो.
शेवटी मग आपल्याला गणपतीची आरती करायची, मग आपले पांडुरंग विठ्ठल रुक्माई आहे त्यांची आरती करून घ्यायची आणि मग आरती झाल्यानंतर प्रसाद वगैरे आपण फळांचाही वाटप करू शकतो, नारळ फोडून त्याचाही प्रसाद आपण वाटप करू शकतो. कशी वाटली तुम्हाला माझी साधी सोपी पूजा? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.